नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पत्रास्टेमध्ये चॅनलच्या सीईओची म्हणजेच किरकिरे काकूंच्या मुलीची मैत्रीण आली आहे, जिला किरकिरे काकूंनी तिला मुलगी मानली आहे। तर त्यांनी प्रवासात स्वतःसाठी सुका खाऊ आणला होता, तोच या लोकांना भेट म्हणून दिला। पत्रास्टेमध्ये गेस्टचा बर्थडे सेलिब्रेट केला होता। आता बर्थडे म्हटलं की केक तर आलाच, आणि ह्या किरकिरे काकूंचं आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की त्यांनी केक बघितला की हवऱ्यासारख्या करतात। म्हणूनच वाटते गेस्टने अर्धा केक या लोकांना दिला होता। त्यावर बिंडोक केअरटेकर बोलतो काय तर त्यांना मी अर्धा केक दिला, त्यांना सांगत होतो मी की पूर्ण घ्या, पण ते ऐकले नाही। अरे बिंडोक माणसा, तू त्यांना सांगणारा कोण? असं बोलतोय जसं की तो केक तूच कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिला होतास त्यांना। जरा ना दुसऱ्यांना डॉमिनेट करणं बंद कर। मंडळी, हे लोक एवढे चिकटे आहेत की त्या अर्ध्या केकचे पण या लोकांनी 8 तुकडे केले होते। आता जेव्हा पत्रास्टे बंद असतो तेव्हा किरकिरे काकू, नाकूजाऊ बेबी आणि पत्रास्टेचा केअरटेकर फिरायला जातात, तेव्हा तर हे बाहेरचं काय काय खात असतात। आणि सध्या तर पेस्ट्रीज सगळीकडे अवेलेबल असतात। कधी बाहेर फिरायला गेल्यावरती पण हे लोक तो केक टेस्ट करू शकत होते। अर्धाच तो केक होता, त्यात पण या लोकांनी 8 पीस केले। त्या हेल्परला, पाहुण्यांना द्यायचा होता तर नाही, प्रत्येक गोष्टीत यांना हिस्सा हवा असतो। आणि हा पत्रास्टेचा केअरटेकर एवढा घाणेरडा आहे की त्या केकचा पीस पण याने हाताने चिवळला आणि मग खाल्ला। ते बघूनच किती घाण वाटत होतं। आणि मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? नाकूजाऊ बेबी केक कापण्याआधी नाक खाजवत बसली होती आणि त्याच खाजवलेल्या हाताने तिने केक कापला। केक वगैरे खाऊन झाला त्यानंतर पत्रास्टेच्या केअरटेकरने सांगितलं की लंचला यांच्याकडे होतं ते म्हणजे सुरमई थाली, त्याच सोबत एक शिंपी हवं होतं त्याच्या गेस्टला। आता मुळ्याच्या कालवणाला तिसऱ्याचं कालवण पण बोलतात, पण गावठी माणूस बोलतो काय तर तसरे मुळे साईड डिश म्हणून बनवले आहेत। यावेळी याने एक शिंपीचा बरोबर उच्चार केला, नाहीतर दरवेळी एक शिंपी बोलत असतो ना। चोरून चोरून का होईना पण माझं पॉडकास्ट ऐकतोय आणि स्वतःमध्ये सुधारणा करतोय हा बिंडूक माणूस। आता ते घरचे पाहुणे होते म्हणून काय झालं, बाकीच्या लोकांना हा टेबल वगैरे लावून देतो ना, मग त्यांना पण तर हॉलमध्ये टेबल लावून देऊ शकत होता, पण नाही, त्यांना खाली चटईवर बसवलं होतं याने। त्या डान्सर ताईच्या मुलांनी पहिल्यांदा एक शिंपी आणि कोलंबी खाल्ली, म्हणजे ही डान्सर ताई घरी काय बनवत असेल जेवणामध्ये। ती मुलं पण बोलतायत की आम्ही KFC, मॅकडॉनल्ड, स्टारबक्स मध्येच खातो। लहानपणापासून किरकिरे काकूंसोबत ही वावरत होती, त्यामुळे मला असं वाटते ही ताई फक्त नाचकामच करत असेल आणि वेड्यासारखी दात दाखवत ह्याच्या त्याच्या घरी जात असेल। आणि या किरकिरे काकू उगाच तिचं कौतुक करतात, बोलतात काय तर ही ताई रोज लवकर उठते भाकऱ्या बनवण्यासाठी, पण तिच्या मुलांना तांदळाची भाकरी कोणती आणि ज्वारीची भाकरी कोणती यातला फरक देखील माहिती नव्हता। आता तिची मुलं एवढी पण काय लहान नाही आहेत आणि वय जरी त्यांचं कमी असेल तरी पराक्रम जगप्रसिद्ध आहेत। आता पत्रास्टेचा केअरटेकर हा स्वतः गावठी आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्या मुलांना बोलतो काय तर आज ही मुलं गावठी पद्धतीचं जेवतायत। काय रे बिंडोक माणसा, गावठी पद्धतीचं काय असते? हा, आता तुझ्या बायकोने ते जेवण बनवलं होतं, तू तिला गावठी बोलत असशील तर ठीक आहे मग। आता ह्या पत्रास्टेमध्ये कोणीतरी इन्स्टंट बुकिंग केली होती। एका जुळ्या रूम मध्ये डान्सर ताई आणि तिची मुलं राहत होती आणि दुसऱ्या जुळ्या रूम मध्ये बुकिंग कन्फर्म झाली होती। आता आपण जर हॉटेलमध्ये कुठे गेलो तर आपण आतून कडी लावतो, पण जसं की मी मगाशी बोलली, ती डान्सर ताई लहानपणापासूनच किरकिरे काकूंसोबत वावरत होती। चॅनलची सीईओ आणि पत्रास्टेचा केअरटेकर त्यांच्या व्यतिरिक्त तिचे कोणीच मित्रमैत्रिणी नव्हते, त्यामुळे ती पण त्यांच्यासारखीच बिंडोक आहे। आता एखादा माणूस एवढा प्रवास करून आलाय म्हटल्यावरती दमून झोपेल, पण ही डान्सर ताई मूर्खासारखे दात दाखवत आणि डोकं खाजवत त्या किरकिरे काकूंसारखी गाऊनवर गेली नाकूजाऊ बेबीला बेड लावण्यात हेल्प करायला। मंडळी, हा बिंडोक पत्रास्टेचा केअरटेकर जे साबण आणि शॅम्पू देतो ना त्याच्या गेस्ट लोकांना, ते मला समजत नाही की तो का देतोय। आताच्या काळात मला तरी नाही वाटत की तो साबण आणि शॅम्पू कोण वापरत असेल, पण ह्या अडाणी माणसासाठी ते पण हाय क्वालिटीचंच आहे। मंडळी, 1-2 महिन्यापूर्वी मी ट्रेनने ट्रॅव्हल करत होती
आणि एका स्टेशनवर फ्रीजवरती तेच सेम साबण आणि शॅम्पूचं सॅशे विकण्यासाठी ठेवलेले मी बघितले. आता हे मी यासाठी सांगते कारण मला असं वाटते हा बिंडोक माणूस त्या शनिवार आणि मंगळवारच्या बाजारात जातो ना, तिथून रस्त्यावरूनच हा विकत आणत असेल. एकदम स्वस्त आणि मस्त. मंडळी, तुम्ही एक पाहिलत का, ह्याचा भुबू पण याला भाव देत नाही. त्या ढोलूला हाक मारून इकडे ये हा बोलवत होता. त्या ढोलूने साधे पाय तर सोडा, मान पण हलवली नाही. माणसं तर याला इग्नोर करतात हे आपल्या सगळ्यांना माहितीच होतं, पण आता पशु पक्षी पण याला इग्नोर करतायत. मला ना या पत्रास्टेमध्ये जाणाऱ्या त्या गेस्ट लोकांना विनंती करायची आहे. हा पत्रास्टेचा केअरटेकर जे काही प्रोडक्ट्स देतो ना तुम्हाला, जर ते पॅक्ड असतील तर प्लीज एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघत जावा आणि नक्की ओरिजिनल प्रोडक्टच देतोय ना ते देखील तपासून पहा. कारण आजकाल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बिस्लरीचे पण कितीतरी डुप्लिकेट प्रोडक्ट्स विकले जात आहेत. हे लोक तर हातचालाकी करण्यात हुशार आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कधी कधी आपण जेवताना अचानक ठसका लागला, तिखट लागलं किंवा लहान मुलं असतात त्यांना जेवताना पाणी लागते तर बॉटल आपण बघत नाही. त्यामुळे ह्याच्याकडनं जरी बिस्लरी तुम्ही विकत घेतली तर ती देखील तपासून पहा. कारण हा माणूस ना फेकाडे आहे, त्यामुळे ह्याच्यावर आंधळा विश्वास कोणीच ठेवू नये. आता गेस्ट जास्त होते त्यामुळे ऑर्डर देखील जास्त होत्या. त्यामुळे या माणसाने कोणाला भाकरी जरी हवी होती तरी त्यांना देखील चपातीच दिली. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हा पत्रास्टे स्टे नसून तर जेल आहे, जेल. जिथे कोणीच वॅकेशन एन्जॉय करायला नाही तर बाई माणसाचा हुकूम पाळण्यासाठी जातात. दुपारी जेवताना हा माणूस त्या डान्सर ताईच्या मुलांना बोलला होता की डिनरला चिकन आहे, पण डिनरला तर याने त्या लोकांना डाल राईस, एक पापलेट, एक सुरमई आणि करंगळी एवढा बोंबील दिला होता. किती खोटा माणूस असेल ना हा. त्या खुजलने म्हणजेच डान्सर ताईच्या मुलाने तोंड वाकडं केलं होतं डाल राईस बघून. तो बिचारा तर स्वप्न रंगवत होता असेल आज रात्री चिकन खाणार. पण हा चिकट्या फक्त याच्या गेस्टची जी ऑर्डर असते तेवढंच बघतो. बाकी कोण पण येऊ दे, त्याला काही घेणं देणं नाही. जे काही उरलेलं असते तेच हा सगळ्यांना देतो खायला. मंडळी, कोणी कोणी या बिंडोक माणसाचं लग्न ठरलेलं तेव्हाचे व्हिडिओज बघितले होते? कारण त्यावेळी या बिंडोक माणसाचं जेव्हा लग्न ठरलं होतं ना, तेव्हा बाई माणसाला केळवणाला त्या डान्सर ताईने घरी बोलवलं होतं. तेव्हा तिने आल्याबरोबर स्लाइस दिला होता प्यायला, फराळ दिला होता खायला. त्यानंतर लंच मध्ये पनीर तवा पुलाव, मेथीची भजी, बालुशाही दिली होती खायला. आणि तिच्या पाहुणचारा उलट ह्याचा पाहुणचार हा काय देतोय तिला आणि तिच्या मुलांना खायला, तर ह्याच्या गेस्टचं जे जेवण उरलं होतं ते. ह्या किरकिरे फॅमिलीला ना नुसतं दुसऱ्याचं फुकटचं पाहिजे, स्वतः यांच्या हातून काहीच सुटत नाही. लग्नाच्या आधी तर याने त्या डान्सर ताईचा डान्स दाखवून व्ह्यूज छापले होते आणि आता तर डान्स करायला याची नागकुजाऊ बेबी आहेच. आता याने टायटल ठेवला होता ताई आली मुंबईवरून. त्यामुळे याचे अंदमंद भक्त खूप डिसअपॉइंट झाले होते, कारण त्यांना वाटलं होतं की चॅनलची CEO आली आहे. मला तर एक गोष्ट समजत नाही, याच्याकडून कशाला हे लोक नसत्या अपेक्षा ठेवतात. हा याच्या अंदमंद भक्तांच्या इमोशन्सची फक्त खेळतो. ह्याला फक्त लोकांची दिशाभूल करायला येते. मागे पण यांनी पाहिलं ना, ताईचा नवीन 1 BHK फ्लॅट असं टायटल ठेवून व्हिडिओ केला होता आणि तो फ्लॅट पण CEOचा नसून तर याच डान्सर ताईचा होता. तेव्हा पण फुकटचंद फॅमिलीला घेऊन गेला होता तिच्या घरी आणि पूर्ण दिवस तिच्या घरी फुकटचं खादडत होते. त्यानंतर याने टिकरोळीच्या घरी एकदा व्हिडिओ बनवला होता आणि टायटल ठेवलं होतं जिजू आले, पण ते जिजू विगिनबाईचे नसून तर नागकुजाऊ बेबीचे होते. हा बाई माणूस ना पक्का बनेल आहे. मला तर अजूनपर्यंत समजलं नाही आहे त्या झोपेतून उठून कॅमेरा समोर बसणाऱ्या काकूंना याचा का बरं एवढा पुळका येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच या बाई माणसाने आंबापोळी आणली होती. त्या किरकिरे काकू तर विचित्रच आहेत. त्या आंबापोळीला पिशवीतून बाहेर काढलं आणि नाकाला लावून सुगंध घेत होत्या. असं कोण करते हो मंडळी. आणि त्यात त्या पिशवीमधल्या सगळ्याच आंबापोळी बाहेर काढल्या होत्या आणि आता तेच तो गेस्टला देखील देणार होता. आता या डान्सर ताईने या लोकांना जेव्हा केळवणाला बोलवलं होतं तेव्हा किरकिरे काकूंना साडी दिली होती, पण आता परत हिने साडी आणली होती किरकिरे काकूंना आणि नागकुजाऊ बेबीला मिशोवरून ऑर्डर केलेला एक कुर्ता गिफ्ट केला. आता तिथे सेंटर टेबलवर केळी होती तर बाई माणसाने केळं घेतलं आणि सगळ्यांच्या हातात देत फिरत होता. ती पक्षीताई बोलली नंतर खाते मी केळं, तर विगिनबाई बोलते कशी मी केळं परत घेऊन जाईन. त्यावर पक्षीताई बोलली मी केळं लपवूनच ठेवते आता. काय हो मंडळी, हा बिंडोक माणूस व्हिडिओ अपलोड करून लोकांवर उपकार करतोय का? नाही म्हणजे सारखा सांगत असतो एवढं बिझी रुटीन आहे आमचं, तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करतोय. अरे नाही जमत आहे तर नको करू ना व्हिडिओ अपलोड.
कोण पाठी लागलंय का तुझ्या? जसं तू हातात केळं घेऊन त्या पक्षीताईच्या पाठी लागला होतास. काय हो मंडळी, झेडमार्ट मधून कोण कपडे विकत घेतं आणि ते कपडे 100-200 रुपयाचे टिकतात तरी का? खरंच या माणसाची केसच वेगळी आहे. विगिनबाई सगळ्यांना बोलला की चला आईस्क्रीम खाऊया, म्हणजे तो ती सॉफ्टीज देणार होता झेडमार्ट मधली. तर नाकू जाऊ बेबी संसारिक ना, लगेच बोलते काय तर नको, इथे टेस्टी नसते, आपण आईस्क्रीम रात्री खायला येऊया. मागे तर किरकिरे काकूंची मोठी बहीण म्हणजेच पत्रास्टेच्या केअरटेकरची मोठी मावशी आली होती, तेव्हा बाई माणसाने सॉफ्टी घेऊन दिली होती सगळ्यांना झेडमार्ट मधली. तेव्हा तर ही नाकू जाऊ बेबी बरीच आटत होती आईस्क्रीम आणि चोकत देखील होती मिटक्या मारून मारून. आणि आता अचानक हिला टेस्टलेस वाटायला लागलं. कमाल आहे. मंडळी, या पत्रास्टेच्या केअरटेकरचे खूप अंदमंद भक्त याला बोलत होते ना की आता तू नातेवाईक दाखवत नाही, तर त्या डोंगरावरच्या आत्याच्या आईला अचानक घेऊन आला हा व्हिडिओ मध्ये. एवढ्या दिवसात तर कधीच ती दिसली नव्हती, आता मध्येच कुठून प्रकट झाली ही. ह्या माठ माणसाने दूध आणि दही तर पॅकेट मधलंच आणलं होतं, आता ते थोडीच सेम डेला मॅन्युफॅक्चर होऊन आलेलं होतं विकण्यासाठी. पण बोलतो काय तर सकाळी सकाळी मी मार्केटमध्ये गेलो आणि फ्रेश घेऊन आलो आहे. आता आपण बाहेरून आल्यावर हातपाय तोंड धुतो, फ्रेश होतो, मगच किचन मध्ये जातो आणि काम करतो. पण ही नाकू जाऊ बेबी 28-30 वर्षाची घोडी आहे. ही बाई एवढी घाणेरडी आहे ना की बाहेरून आली तशीच बॅग बेडरूम मध्ये ठेवली आणि किचन मध्ये गेली चहा बनवायला. ह्या बाईच्या लग्नाला आता 3 वर्ष होतील, पण अजून काही हिला वळण नाही, बेशिस्तासारखी वागते. दुसऱ्या दिवशी या बिंडोक माणसाने व्हिडिओचं टायटल ठेवलं होतं की साली साहेब भेटली. 1 सेकंड पण तिला याने दाखवलं नव्हतं, नुसतं ट्रेन मधून उतरली, पाठमोरी होती, नाकू जाऊ बेबीला मिठी मारली आणि गेली. आता कशी ती 2 जीवाची आहे ना, असं मला समजलं आहे. आता हे किती खरं किती खोटं ते पुढील व्हिडिओज मध्ये तर आपल्या सगळ्यांना समजेलच. मागे बघा, नाकू जाऊ बेबीने भव्याच्या झाडाला आलेल्या कैऱ्या तिच्यासाठी नेल्या होत्या मुंबईला, त्यावरूनच मी अंदाजा लावला आहे. आता काय पुढच्या महिन्यापासून पत्रास्टे बंद असेल. जर खरंच काही गोड बातमी असेल तर विगिनबाई नक्कीच बेबी शॉवरला डान्स करेल. ह्या बाई माणसाला नाच गाणी थिल्लरपणा करायला खूप आवडते. आता हे मी ह्यासाठी बोलते कारण की संध्याकाळी ह्या लोकांनी म्हणजेच डान्सर ताई, तिची 2 आगाऊ मुलं आणि नाकू जाऊ बेबीने चादर डोक्यावर घेतली होती आणि बाई माणसाने गाणं लावलं होतं, त्यावर ते चौघं डान्स करत होते. आता निदान गाणं तरी याने बघायचं ना, कोणत्या कम्युनिटीचा कोणत्या देवाचा उल्लेख तरी होत नाही आहे. आता त्या गाण्याच्या सुरुवातीलाच देवीचं नाव होतं आणि तो त्या डान्सर ताईचा मुलगा अश्लील चाळे करून डान्स करत होता, खाली जमिनीवरती लोळून घाणेरडे चाळे करत होता. आणि हा बिंडोक माणूस बोलतो काय तर देवी आली वाटते याच्या अंगात. ह्या बावळट माणसाला अक्कल आहे का? याला देवाने डोळे दिले आहेत ना, तो काय घाण प्रकार करत होता हे याने बघितलं ना, आणि हा कसं काय बोलू शकतो की त्याच्या अंगात देवी आली आहे असं वाटते. असं बोलून ह्या माणसाने देवीचा अपमान केला आहे. आता मंडळी, ह्याच्या व्हिडिओला काय करायचंय हे मी तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. जसा हा बाई माणूस बोलतो ना सगळ्यांना, आजूबाजूच्यांच्या फोनमधून, नातेवाईकांच्या मित्रमैत्रिणींच्या फोनमधून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसंच ह्याच्या व्हिडिओला सगळ्यांच्या फोनमधून कार्यक्रम उरकून टाका. कारण हा माणूस एवढा निर्लज्ज आहे, आपल्या देवी देवतांचा अपमान करतोय. याने तो पाठ ठेवायलाच नको होता. आणि त्या डान्सर ताईला पण अक्कल नाही आहे का? एवढी मोठी घोडी आहे, 2 मुलांची आई आहे. त्या किरकिरे काकूंच्या लग्नात ही 3 वर्षाची होती असं किरकिरे काकूच बोलल्या होत्या, म्हणजे नक्कीच तिचं वय चांगलंच असेल. पण नुसतं थिल्लरपणा करण्यातच आयुष्य गेलंय वाटते हिचं. स्वतः पण वेड्यासारखं नाचायचं आणि त्या मुलांना पण तसंच नाचवायचं. मागे पण हे लोक जेव्हा तिच्या घरी गेले होते, तो मुलगा असेच अश्लील चाळे करत होता, तेव्हा देखील ही नाचणारी ताई त्याला काहीच बोलली नव्हती. अरे तुम्ही मुलांचे लाड करा, पण जिथे ते चुकतायत तिथे त्यांना नीट समजवा तरी. मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओच्या क्लिप्स दाखवत्या मंडळी. पाहिलत ना तो मुलगा कसा अश्लील चाळे करून डान्स करत होता ते. आणि ती नाकू जाऊ बेबी तर नसवडकरांची सुनबाई आहे. शोभते का हे असं वागणं तिला? त्या मुलाच्या जोडीला ही पण कसले घाणेरडे हावभाव करून नाचत होती. आणि नाकू जाऊ बेबी तर नाचरी आहेच, त्याच सोबत त्या किरकिरे काकू पण गळ्यात लाळेर घालून नाचत होत्या. काय तो धिंगाणा सुरू होता ना त्या पत्रास्टे मध्ये, विचारूच नका. त्या नवीन 2 हेल्पर किचन मध्ये कचरा काढत होत्या, तर त्यांना बाई माणूस बोलतो काय तर, ओ तोंड नका लपू. काय रे बिंडोक माणसा, हाड आहे का तुझ्या जिभेला?
त्या कशाला तोंड लपवतील? तू एवढे कांड करून पण मस्त नामानिराळा राहून निर्लज्जासारखा वावरतोय सगळ्यांमध्ये. अरे खरं म्हणजे तर तूच तोंड लपवायला हवं होतंस. जरा ना स्त्रियांशी बोलताना नीट शब्द वापरत जा. तुझ्या बायको आणि ढापलेल्या रेसिपीच्या ओनर किरकिरे काकूंना असं बोललेलं चालत असेल, कारण त्या पण तुझ्यासारख्याच निर्लज्ज आहेत. पण दुसऱ्या बायकांशी बोलताना ना जरा रिस्पेक्टने बोल. काय त्या डान्सर ताईची मुलगी जेवायला बसली होती तर चेअरवर पण पायवर करून बसली होती बेशिस्तासारखी. निदान आपण आता कुठे गेलो आहोत तर पाहुण्यांकडे कॅमेरा समोर तरी नीट बसायचं ना. पण नाही, तिच्या आईवरतीच किरकिरे काकूंचे संस्कार झाले आहेत ना, तर ती काय हिच्यावरती संस्कार करणार आहे? सॉरी या मंडळी, मी या मुलांना जास्तच बोलते, पण हे एवढे पण छोटे नाही आहेत की यांना समज नाही आहे. हे लोक देवाच्या गाण्यावर अश्लील चाळे करू शकतात आणि डान्स करू शकतात. म्हणजे तुम्हीच विचार करा, यांना जरा जास्तच समज आहे. आणि हे सरळ सरळ दिसून देखील येतंय. काल काय तर विघिनबाईचा टी शर्ट नाकूजऊ बेबीने बारदान म्हणून वापरला होता. खूप छान काम केलं हे तिने, कारण हा माणूस आणि ती पायपुसणी याच्यात काही वेगळा असा फरक नाही आहे. दोघही सारखेच आहेत. आणि कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं का मंडळी, हा बाई माणूस त्या लोकांना चायनीज खायला घेऊन गेला होता कुठेतरी काळोखवाल्या जागेवरती. कसले घाणेरडे लोक आहेत हे, कुठेही जातात खायला. त्या जागेवरती साधी ट्यूबलाईट तर सोडा, बल्ब देखील नव्हता. या लोकांनी चायनीज ऑर्डर केलं होतं. आता तिथे तर लाईट नव्हती, मग काय माहिती वरून भिंतीवर ना पालबिल पण पडली असेल याच्या सूप मध्ये. ते पण या बिंडोक माणसाला समजलं नसेल. आणि आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, नाकूजऊ बेबीला चिच्ची दिसलं की काय ती मिटक्या मारत मारत सगळं खाऊन टाकते. आज वाटते बिंडोक माणूस भटकायला गेला आहे फॅमिली सोबत. अजूनपर्यंत तर काही याचा व्हिडिओ आला नाही आहे. त्यामुळे आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते मंडळी. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.